कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। फुलेवाडी इथली 15 गुंठे जागा तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी यशवंत गृहनिर्माण संस्थेला दिली होती। 40 सभासद असलेल्या त्या गृहनिर्माण संस्थेनं बांधकामासाठी खुदाई सुरू केली, पण त्या जागेतून महापालिकेची ड्रेनेज पाईपलाईन गेल्यानं त्या जागेत बांधकाम करता येत नाही। त्यामुळे दुसऱ्या गट नंबरमधील 18 गुंठे जागा या गृहनिर्माण संस्थेला द्यावी या मागणीसाठी अनेक आंदोलनं झाली, पण त्याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलंय। त्याच्या निषेधार्थ बहुजन परिवर्तन पार्टीच्या वतीनं सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू झालंय। या आंदोलनात बाजीराव नाईक, मनीषा नाईक, दादा जगताप, युवराज शिंदे, सुशीला जगताप सहभागी आहेत। सातारा जिल्ह्यातील संगम माहुली इथं महाराणी ताराराणी यांचं समाधी स्मारक आहे। या स्मारकाच्या संवर्धन, संरक्षण आणि परिसराच्या विकासासाठी राज्य शासनानं 133 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। त्याबद्दल आज करवीर नगरीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। कोल्हापुरातील छत्रपती ताराराणी चौकातील पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं। तसंच नागरिकांना साखर पेढे वाटून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं। यावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज, विजय देवणे, सतीशचंद्र कांबळे, शाहीर राजू राऊत, उदय गायकवाड, इंद्रजित सावंत, प्रमोद पाटील, शुभम शिरसाट, रवी जाधव उपस्थित होते। कोल्हापुरातील संभाजीनगर इथं कृष्ण हॉस्पिटल मागील श्रीकृष्ण कॉलनीमध्ये पाण्याच्या पाईपलाईनला गळती लागली आहे। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया जात आहे। या परिसरात सुरू असलेल्या एका बांधकामासाठी बिल्डरनं आणलेली अवजड वाहनं पाईपलाईनवरून गेल्यानं त्याला गळती लागली आहे। तसंच या मार्गावरील गटारीही तुटल्या आहेत। मात्र संबंधित बिल्डर याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। महापालिका प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून पाणी गळती रोखावी, गटारी दुरुस्त कराव्यात आणि संबंधित बिल्डरला नोटीस बजावावी अशी मागणी अजित पराडकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे। छत्रपती चिमासाहेब महाराजांचा जन्म 15 मे रोजी कोल्हापूरच्या राजघराण्यात झाला। बालवयातच त्यांचं मातृपितृ छत्र हरवलं। या युवराजांनी ब्रिटिश सत्तेला आव्हान देऊन 1857 मध्ये दक्षिणेत ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा उभा केला। त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना पाकिस्तानातील कराचीमध्ये बंदिवासात ठेवलं होतं। तिथंच त्यांचा मृत्यू झाला। या थोर क्रांतीवीराच्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापुरात विशेष कार्यक्रम झाला। उपमहापौर अक्षय जरग, चिमासाहेब महाराजांचे वंशज सूर्यराज राजे भोसले, वैभवराज राजे भोसले, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांनी स्वर्गीय चिमासाहेब महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। तर प्रसाद जाधव आणि प्राध्यापक अनिल घाटगे यांनी चिमासाहेब महाराज यांची यशोगाथा स्पष्ट केली। यावेळी किशोर घाटगे, महादेवराव पाटील, राहुल फल्ले, फिरोज खान उस्ताद, रवींद्र गुरव, फिरोज शेख, राजवर्धन यादव, चंद्रकांत कांडेकरी, राहुल चौधरी, राजू थोरावडे, मंगेश कुलकर्णी उपस्थित होते। करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द गावचे योगशिक्षक अशोक पालकर लिखित आजीचा बटवा पारंपरिक घरगुती उपाय या नवीन सुधारित आवृत्तीचं प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत झालं। यावेळी रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ योगशिक्षक दिलीप गाटे, पतंजली योग समिती राज्य प्रभारी चंद्रशेखर खापणे, शहर प्रभारी विलास निकम, कार्यालयीन प्रभारी दिलीप माळी, ज्येष्ठ योगशिक्षक दत्तात्रय पुरोहित आणि माणिक प्रकाशनचे त्रिभुवननाथ जोशी, संतोष कदम यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला। हे पुस्तक प्रत्येकानं आपल्या संग्रही ठेवण्यासारखं आहे असे उद्गार विविध मान्यवरांनी यावेळी काढले।